हॅलो विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये डिझर्टेशन ऑफ पार्टनरशिप फर्ममधलं प्रॅक्टिस एक्झाम्पल नंबर 3 आपल्याला सोडवायचे, ज्याच्यामध्ये शैलेश आणि शशांक नावाचे भागीदार आहे आणि त्यांचा रेशो आहे 3:2. आता 31 मार्च 2019 याने बॅलन्स शीट दिलेलं आहे, बरं की नाही. तर त्यानुसार आपल्याला काय करायची, आता ही माहिती जी दिलेली आहे त्याच्या आधारे आपल्याला रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट हे आपल्याला काय करायचे, तयार करायचे आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, पार्टनरचं करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे, ठीक आहे ना. म्हणजे ही कोणती पद्धत आहे, फिक्स कॅपिटल मेथड आहे, त्याच्या अंडर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, बॅलन्सेस ट्रान्सफर करू. कॅपिटल अकाउंट म्हटलं तर बघा, कुणाचं, शैलेशने किती आणले, 10,000, म्हणून इथं म्हणायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्याचा बॅलन्स किती होता, तर 10,000 रुपये. आपण ते 10,000 घेतले. तसेच मग शशांकने किती आणले ते, तर 6,000 रुपये. मग त्याच्या कॉलमला घेतले 6,000 रुपये. तसंच त्यांचा आणखी करंट अकाउंटचा बॅलन्स दिला होता, तोही आपल्याला काय करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. मग करंट अकाउंटचा बॅलन्स किती होता, तोही आपण आता करंट अकाउंट काढलेलं आहे. त्याच्या क्रेडिट साईडला पण म्हणणार आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती बॅलन्स आहे, पहिला होता शैलेश, त्याचं होतं 3,000 रुपये आणि शशांक आहे त्याचं घेतलं आपण 2,000 रुपये. आता ही बॅलन्स घेतला, त्यानंतर पुढे काय, आणखी बॅलन्स कोणाचा आहे, तर बँकेचा बॅलन्स आहे. बँकेचा बॅलन्स हा डेबिट बॅलन्स असतो, म्हणून आपण डेबिटला ट्रान्सफर करणार आहे. इथं म्हणणार काय, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती बॅलन्स होता, तर 6,000 रुपये. तर ते इथे घेतले 6,000 रुपये. त्यानंतर आपण काय करतो, पुढची स्टेज असते ती म्हणजे काय, आपण ॲसेट्स आणि लायबिलिटीज ट्रान्सफर करतो. मग आता लायबिलिटी आपल्या कोणकोणत्या आहे, क्रेडिटर्स आहे आणि बिल्स पेबल आहे. ह्या दोन लायबिलिटी आपल्याला कुठं ट्रान्सफर करायच्या असतात, रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून इथं म्हटलं मी बाय सन्ड्री लायबिलिटीज. त्याच्या खाली घेऊ कोणकोणत्या लायबिलिटी होत्या, तर पहिली होती क्रेडिटर्स. पहिलं देणं काय होतं, क्रेडिटर्स. किती रुपये होते, 17,400. मग इथं घेतले 17,400. आणि दुसरं होतं बिल्स पेबल. बिल्स पेबल किती होते, 2,600 रुपये. असे एकूण किती झाले, टोटल किती झाले, आउटरला आले 20,000 रुपये. म्हणजे जसे आता आपण लायबिलिटी ट्रान्सफर केल्या तसे आपल्याला ॲसेट ट्रान्सफर करायचे आहे. ॲसेट जातात रिलायझेशनच्या डेबिटला. म्हणजे एंट्री काय होते, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू इच ॲसेट्स अकाउंट. म्हणजे रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला प्रत्येक ॲसेट आपल्याला नोंदवायची. मग आपण इथं काय म्हणू, टू सन्ड्री ॲसेट्स म्हणू, म्हणजे जेवढ्या काही असतील त्या ॲसेट्स. ओके. त्याच्या खाली घ्यायच्या ॲसेटची नावं. पहिली काय होती, मग बिल्डिंग किती रुपये होते, 7,000 रुपये. प्लॅन्ट किती होते, प्लॅन्ट होते 9,000 रुपये. त्यानंतर होते डेटर्स घेऊया. डेटरची किंमत होती 14,000. स्टॉक होता, मालाचा साठा शिल्लक होता किती रुपयाचा, 5,000 रुपयाचा, बरोबर. तर यांची बेरीज आपण काय करूया, आता आउटर साईडला घेऊ. आता यांची बेरीज येते किती, तर 35,000 रुपये. यांची बेरीज किती ते 35,000. ही घेतली आपण बाहेरच्या कॉलमला. ओके. आता काय झालं, आपण ॲसेट पण ट्रान्सफर केल्या, लायबिलिटी ट्रान्सफर केल्या, बॅलन्सेस घेतले. आता जायचं आहे ॲडजस्टमेंटकडे. खाली म्हटलं बघा, द फर्म वॉज डिझॉल्व ऑन द अबोव डेट अँड द ॲसेट रिलाइज ॲज अंडर. मालमत्ता काय केल्या, खालीलप्रमाणे विकल्या. मग कोणकोणत्या मालमत्ता विकल्या, प्लॅन्ट विकली, बिल्डिंग विकली, स्टॉक विकला आणि डेटर पण सेल केली. मग यांची काय केली, विक्री केली. विक्री केल्यावर काय होणार, पैसे आपल्याकडे येणार म्हणजे कुठे येणार, बँकेत येणार. आणि मालमत्ता जाणार कुठून, जाणार रिलायझेशनमधून. म्हणून जर्नल एंट्री काय झाली, बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतलं बाय बँक अकाउंट, बरोबर. आणि त्याच्या खाली घेणारे काय काय विकलं होतं, तर त्यांची नावं परत घ्यायची. काय घेतलं तर बघा, इथं सांगितलं पहिल्यांदा प्लॅन्ट विकलं किती रुपयाला, 8,000. त्यानंतर बिल्डिंग विकली, बिल्डिंगची विक्री करून किती पैसे आले, तर 6,000 रुपये आले. त्यानंतर म्हटले स्टॉक, मग स्टॉकची किंमत टाकूया, कितीला विकलं गेलं, तर 4,000 रुपये. आणि नंतर म्हटलं तर डेटर्स, मग डेटर्सची किती किंमत सांगितली ती बघा, तर 12,000 रुपये. आता यांची बेरीज 12 आणि 8 20, 6 26 आणि 4 30. यांची बेरीज किती आली, तर 30,000 रुपये आली. म्हणजेच आता आपण पहिला इफेक्ट दिला रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक म्हटलं आणि बँकेच्या डेबिटला काय म्हणावं लागणार आपल्याला, टू रिलायझेशन अकाउंट म्हणावं लागेल.
टू रिलायझेशन अकाउंट. किती रुपये? तर 30,000 रुपये. मालमत्ता विकून किती पैसे आले? तर 30,000 रुपये आले. ही झाली आपली पहिली ॲडजस्टमेंट, जी की आपल्याला सांगितली होती. पहिली ॲडजस्टमेंट आपली झाली. त्यानंतर म्हणलं शैलेश ॲग्रीड टू पे ऑफ द बिल्स पेबल. शैलेशने काय केलं? बिल्स पेबल द्यायचं मान्य केलं. म्हणजे काय? लायबिलिटी डिस्चार्ज करायचं ठरवलं. कोणी? शैलेशने. म्हणजे लायबिलिटी कुठून जाणार आहे? रिलायझेशनमधून. म्हणून एंट्री काय होईल? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेश करंट अकाउंट. आता इथं करंट अकाउंट काय घेणार? कारण की बॅलन्स दिलेला आहे करंट अकाउंटचा, बरोबर. मग इथं म्हणणार आहे काय? टू शैलेश करंट अकाउंट. शैलेश करंट अकाउंट, बरोबर. आणि रक्कम किती आहे? जी बिल्स पेबलची होती. बिल्स पेबल किती होते? 2,600चे. मग इथं घेतले 2,600. कंसात काय म्हणू आपण? बिल्स पेबल घेतलेत, म्हणून इथं घेऊ बिल्स पेबल डिस्चार्ज करायचं त्याने ठरवलं, म्हणून आपण टाकलं बिल्स पेबल. आता पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणणार आहे? इथं झालं डेबिटला. दुसऱ्या डेबिट कुठं होणार? क्रेडिटला. काय म्हणणार? बाय रिलायझेशन अकाउंट. बाय रिलायझेशन अकाउंट. किती रुपये? कुणाच्या कॉलमला? शैलेश. म्हणून 2,600 इथे घेतले त्याच्या कॉलमला. त्यानंतर पुढे काय सांगितलं? तर आता ही झाली दुसरी ॲडजस्टमेंट. त्यानंतर आपण जाऊया आता तिसऱ्या ॲडजस्टमेंटकडे. काय म्हटलं तर बघा, क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. क्रेडिटर्स कसे पेड केले? पूर्णपणानं. आता पूर्णपणानं म्हणजे कसे? क्रेडिटरची रक्कम किती होती? 17,400. इथं कोणत्या भागीदाराचं नाव दिलं का? नाही. म्हणजेच हे जे काही क्रेडिटर्स आहे कोणी दिले असतील? बँकेने पेड केले असतील. म्हणजे एंट्री काय झाली? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग रिलायझेशनच्या डेबिटला काय म्हणायचं आहे? टू बँक अकाउंट. रक्कम किती आहे? 17,400. ब्रॅकेटमध्ये काय म्हणणार आहे? काय पेड केले? तर क्रेडिटर्स पेड केले, म्हणून क्रेडिटर्स इथं मी टाकतो समजण्यासाठी. ओके. जसं इथं बँक म्हटलं तसं बँकेच्या क्रेडिटला काय म्हणायचं आहे? बाय रिअलायझेशन अकाउंट. किती रुपये खर्च आला रिअलायझेशनचा? तर 17,400 रुपये. म्हणजे ही कितवी नंबरची ॲडजस्टमेंट होती? 3 नंबरची ॲडजस्टमेंट. ती पण आपली काय झाली? पूर्ण झाली. चौथी ॲडजस्टमेंट आहे डिझॉल्युशन एक्सपेन्सेस वेअर ₹1,400. आणि ही जे काही मालमत्ता खरेदी विक्री करण्यासाठी जे काही कामकाज केलं गेलं किंवा व्यवसाय बंद करण्यासाठी जी प्रक्रिया केली त्यासाठी किती खर्च आला? डिझॉल्युशनचा 1,400. कसला खर्च आहे? रिलायझेशनचा आहे. कोण देतं आहे? बँक देते. म्हणून एंट्री काय झाली? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. एंट्री काय होणार? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग रिलायझेशनच्या डेबिटला पुन्हा लिहायचं आहे काय? टू बँक अकाउंट. किती रुपये? तर 1,400 रुपये. ब्रॅकेटमध्ये समजण्यासाठी कसला खर्च होता? हा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. ओके. हा कसला खर्च होता? डिझॉल्युशनचा खर्च होता. म्हणून इथे बँकेच्या क्रेडिटला काय होणार? पुन्हा आपण बाय रिलायझेशन अकाउंट. बाय रिलायझेशन अकाउंट. किती रुपये? 1,400 रुपये. किती रुपये खर्च आला? तर 1,400 रुपये खर्च आला. आता काय झालं? आपल्या ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्या चारही ॲडजस्टमेंट काय झाल्या? पूर्ण झाल्या. आता पूर्ण झाल्यानंतर काय काम आहे आपलं? काही लायबिलिटी राहिल्या असतील पेड करायच्या तर त्या देऊन टाकायच्या. पण आपल्या या उदाहरणामध्ये फक्त 2च लायबिलिटी होत्या, त्या आपण पेड केल्या. म्हणजेच काय करायचं? इथं आपल्याला अकाउंट आता काय करायचे? क्लोज करायचे. मग अकाउंट क्लोज करताना असं लक्षात येते बघा की रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड ही काय दिसते? जास्त दिसते. तर ती किती जादा आहे ते आपण पहिल्यांदा करून बघूया. ओके. बघा, रिलायझेशनची डेबिट साईड येते, याची रिलायझेशनच्या डेबिट साईडची टोटल येते 56,400 रुपये. किती येते? 56,400. आणि हे बघा 20 आणि 30 50, म्हणजे इथे 56,400 यायला पाहिजे. म्हणजे काय केलं आपण आता बघा, 56,400 मधून आपल्याला किती वजा करायचे? 50 वजा करायचे. म्हणजे शिल्लक किती राहिले? 6,400 राहिले. किती राहिले? 6,400. म्हणजे तो काय झाला? लॉस झाला. मग इथं काय म्हणणार आहे? बाय लॉस ऑन रिलायझेशन काय करणार आहे? ट्रान्सफर करणार आपण. ट्रान्सफर्ड टू करंट अकाउंट म्हणणार. इथं तर काय? करंट अकाउंट. का? तर करंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे म्हणून. मग पहिला भागीदार कोण आहे? शैलेश. मग इथं म्हणणार शैलेश आणि दुसरा आहे शशांक. मग इथं घेतला शशांक. आता यांचा रेशो काय? 3:2. म्हणून 6,400ला आपल्याला कितीने भागायचं आहे? 3:2. एकूण किती झाले? 5. मग आता 5ने भागला तर उत्तर किती येतं त्यांचं? तर उत्तर येतं 1,280. 1,280 हा भाग जातो.
मग गुणिले काय करणार आपण 3 करणार का तर पहिल्याचा हिस्सा 3 आहे. मग उत्तर आलं 3 0 0 8 3 24 अच्छा 2 3 2 6 2 8 3 1 3. त्यानंतर दुसरा जो भागीदार आहे त्याचं नाव आहे शशांक, बरोबर की नाही. शशांकच्या वाट्याला आता किती हिस्सा आहे 2, म्हणून काय करणार गुणिले 2 करणार 2 0 0 8 2 16 हातचाला 1 2 2 4 आणि 1 5 आणि 2 1 2 म्हणजे काय आले 3840 आणि 2560 हा त्यांचा आहे तोटा, म्हणून इथे घेतलं 3840 आणि 2560 असा एकूण तोटा किती झाला तर 6400 रुपये. म्हणजे एंट्री काय झाली आता हा लॉस आपण ट्रान्सफर करतो कुठं करंट अकाउंटला, म्हणजे एंट्री काय होणार आहे पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग आता रिलायझेशनच्या क्रेडिटला आपण माहिती घेतली, आता घ्यायची कुठे पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला. मी इथे म्हणायचं आहे काय टू रिअलायझेशन अकाउंट, काय म्हणायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट 3840 आणि 2560. त्यानंतर आपण काय करणार पार्टनरचं करंट अकाउंट क्लोज करणार. बघूया आता कोणती साईड जास्त आहे तर पाहिलं तर शशांकची जी आहे ती डेबिट साईड जादा आहे, किती आहे 2560. मग इकडे किती आहे फक्त 2000 आहे, म्हणजे किती कमी पडले तर 560 रुपये कमी पडले. तेव्हा इथं काय झाले 2560 आले. मग ह्या 560ला काय नाव द्यायचं आहे बाय कॅपिटल अकाउंट, कारण की हा बॅलन्स कुठे पाठवायचा आपल्याला करंट अकाउंटमधून कॅपिटल अकाउंटला पाठवायचं आहे, म्हणून आपण काय म्हटलं बाय कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला काय म्हणणार टू, हे कोणतं अकाउंट आहे करंट अकाउंट, कुठून बॅलन्स आला करंट अकाउंट म्हणून, पण इथे म्हणणार टू करंट अकाउंट किती रुपये शशांकच्या कॉलममध्ये 560 रुपये. ओके. आता तसंच शैलेशची डेबिट जादा आहे का क्रेडिट जादा आहे तर क्रेडिट साईड जास्त दिसते, मग ती किती आली 5600 रुपये. मग इथे 5600 येण्यासाठी किती रुपये कमी पडतात तर ती आपण वजाबाकी जर केली बरोबर की नाही, ती जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला इथे डेबिट साईडला कमी पडते 1760 रुपये. म्हणजेच काय 5600 मधून आपण काय वजा केले 3840 वजा केले, वजाबाकी किती आली आपली 1760 रुपये. त्याला नाव द्यायचं आहे काय आता टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे याच्यावरनं तुम्ही पाहिलं असेल काय झालं की एकाचा क्रेडिट बॅलन्स निघाला एकाचा डेबिट बॅलन्स, एकाच्या क्रेडिट साईडला कमी पडले एकाच्या डेबिट साईडला कमी पडले. आता इथून रक्कम 560 इकडे गेली त्यावेळेस एंट्री झाली बघा शशांक कॅपिटल अकाउंट डेबिट टू शशांक करंट अकाउंट. आता ही एंट्री काय होईल बघा, ही एंट्री काय होईल शैलेश करंट अकाउंट डेबिट टू, आता इथं काय म्हणायचं आहे बाय कुणाचं शैलेशचं, आता इथं काय म्हणणार आहे करंट अकाउंट म्हणणार बाय करंट अकाउंट म्हणणार आहे, काय म्हणणार आहे करंट अकाउंट. आणि कोणाच्या कॉलममध्ये शैलेशच्या कॉलममध्ये 1760 रुपये. ठीक आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा तर आता कोणती साईड जास्त दिसते मला क्रेडिट साईड जादा दिसते. शशांक किती आहे बघा 6000 रुपये, मग डेबिटला 6000 येण्यासाठी किती कमी पडले 5440 रुपये कमी पडतात. आणि हे किती बघा 10 आणि 1 11 11760 म्हणजे 11760. इथं किती कमी पडले तेवढेच कमी पडले 11760 रुपये. मग टोटल काय होणार 11760. याला काय नाव द्यायचं आहे आता याला नाव द्यायचं आहे काय टू बँक अकाउंट. याला काय नाव देणार टू बँक अकाउंट. म्हणजेच आता एंट्री काय होते हे डिझॉल्युशन प्रक्रिया करताना रिलायझेशन अकाउंटचा लॉस यांनी करंट अकाउंटला पाठवला, करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर कॅपिटल अकाउंटला आलो, कॅपिटल अकाउंटचा जो काही बॅलन्स निघाला तो आपण कुठं टाकतोय बँक अकाउंटला. बँकेच्या क्रेडिटला आता म्हणायचं आहे बाय काय शैलेश कॅपिटल अकाउंट, शैलेश कॅपिटल अकाउंट किती रुपये 11760. आणि काय म्हणायचं आहे बाय शशांक कॅपिटल अकाउंट, शशांक कॅपिटल अकाउंट किती आहे 5440. आता ह्या दोघांची जर बेरीज केली दोन्ही बाजूची बँक अकाउंटच्या तर इथं आता 30 आणि 6 किती झाले 36000 रुपये. आणि यांची पण बेरीज जर आपण करून पाहिली तर ती पण किती येते 36000च येते. तुम्ही करून बघा नक्की तेवढीच येते बरोबर की नाही. तर अशा प्रकारे आपलं काय झालं हे उदाहरण टोटल झालं जेव्हा बँक अकाउंटच्या दोन्ही बाजू काय होतात समान रकमेला
टोटल होतात तेव्हा आपलं उदाहरण टॅली झालं असं आपण समजतो. आता बघा ह्या उदाहरणामध्ये नवीन काय होतं, उदाहरण सोपं होतं पण उदाहरणामध्ये नवीन एवढंच होतं, एकच गोष्ट तुम्हाला समजावून सांगायची होती ती म्हणजे की जर पार्टनर्सचा करंट अकाउंटचा बॅलन्स दिला असेल तर ट्रीटमेंट कशी करायची. म्हणजे पहिल्यांदा रिलायझेशनमधून होणाऱ्या ज्या काही प्रक्रिया आहे त्या करंट अकाउंटला होतात आणि करंट अकाउंटवरनं बॅलन्सेस कॅपिटल अकाउंटला येतात. कॅपिटल अकाउंट क्लोज करून मग बँक अकाउंट क्लोज केलं जातं. अशा पद्धतीने हे उदाहरण होतं. हे उदाहरण इथे संपलं. थँक्यू.